कल्याणपूर्व फोर्जे प्रभाग कार्यालय येथे सिटी न्यूजच्या माध्यमातून मोठी पाठपुरावा करून संबंधित विभागाच्या पुढाकाराने ह्या ठिकाणी 2-3 महिन्यापूर्वी पिण्याच्या पाण्याचे कूलर बसवण्यात आले होते। सध्या ह्या ठिकाणी कडक उन्हाळा चालू असताना देखील फोर्जे प्रभाग कार्यालयाच्या पहिल्या माळ्यावरती दुरुस्ती करण्यात आलेली आहे, पण ह्या ठिकाणी अत्यंत दुर्गंधी सुटलेली आहे। डस्टबिनच्या बाजूला पिण्याच्या पाण्याचा कूलर आहे। या ठिकाणी आरोग्य विभाग आहे की नाही याची प्रचिती तुम्हाला बघताच येत आहे। मग अधिकारी कर्मचारी आरोग्य विभागातील काय करतात? संबंधित सहाय्यक आयुक्तांची कॅबिन बाजूलाच आहे। इतकी दुर्गंधी सुटलेली आहे, मग त्यांना स्वतःच्या AC कार्यालयाशिवाय बाहेरचं बघण्याचा अधिकार नाही आहे का? तुम्ही बघा, अशा प्रकारे ह्या ठिकाणी हा नवीन कूलर अडगळीत टाकण्यात आलेला आहे। या ठिकाणी मोठा उन्हाळा चालू असताना देखील कर्मचारी व या ठिकाणी विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत पिण्याच्या पाण्या वाचून। तुम्ही बघा ही परिस्थिती काय आहे। आणि आपण स्मार्ट सिटीमध्ये वाटचाल करत आहोत। स्मार्ट सिटी कल्याण डोंबिवली महापालिका आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी कोकरे साहेब मोठा सर्वत्र गाजावाजा करतात की स्वच्छ भारत अभियान आपण मोठ्या प्रमाणात राबवत आहोत। मग हेच आहे का स्वच्छ भारत अभियान? सर्वसामान्य नागरिकांना पिण्यासाठी आज पाणी नाही आहे, कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी पाणी नाही आहे, मोठी घाण दुर्गंधी व ह्या ठिकाणी अत्यंत बिकट परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल। तुम्ही बघा ह्या ठिकाणी किती, म्हणजे ह्या ठिकाणी हात वॉश बेसिन तर आहे, पण हात धुण्यासाठी या ठिकाणी नळ नाही आहे। आणि ह्याच ठिकाणी कर्मचारी किंवा विविध कामानिमित्त येणारे नागरिक पिचकाऱ्या मारतात। हे आहे शौचालयाची दुरावस्था। हे आहे आपलं स्मार्ट सिटीमधील IAS ऑफिसर यांच्या कार्यकारामधील हे महापालिके फोर्जे प्रभागामधील दुरावस्था। या ठिकाणी विविध प्रकारचे विविध नागरिक येतात आणि ह्या ठिकाणी विविध पक्षातील अनेक नगरसेवक अनेक कामानिमित्त येतात, पण ह्या ठिकाणी आपण बघा कोणालाही या दुरावस्थेबद्दल आस्था दिसून येत नाही। सिटी न्यूजच्या माध्यमातून छोट्या मोठ्या बातम्या करून शहरामध्ये आपण कार्य करत असतो।